हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय आणि त्याचा फॉर्मॅट हा आपण फॉर्मॅटसुद्धा लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. हा कॅश फ्लो स्टेटमेंटचा इनडायरेक्ट मेथडचा फॉर्मॅट आहे. त्याची इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे. ज्याने हे लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी न विसरता हे पहिलं लेक्चर पाहून घ्या. ह्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आता त्यानुसार आपण आज बेसिक 3 एक्झाम्पल पाहणार आहोत. महत्त्वाचे 3 एक्झाम्पल, अगदी बेसिक एक्झाम्पल आहेत. पहिले सिंपल एक्झाम्पल आपण पाहूयात. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड. पहिलं एक्झाम्पल एक्स लिमिटेडचं आहे. त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल दिलं आहे, क्रेडिटर्स दिलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आहे, कॅश, डेटर, स्टॉक आणि लँड दिलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट एक सुद्धा नाही आहे. फक्त कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे. अगदी बेसिक सिंपल एक्झाम्पल आहे. पहिला पार्ट आपण घेतो कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर आपण सेकंड जो पार्ट घेतो तो घेतो कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. आणि जो थर्ड पार्ट घेतो तो घेतो आपण कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. चेक करूयात आपण. कॅश हा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स म्हणून घेतो. डेटर्स करंट ॲसेट आहे, स्टॉक सुद्धा करंट ॲसेट आहे. इन्क्रीज डिक्रीज दाखवतो. लँड कुठे दाखवतो आपण तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये. लँड कुठे दाखवतो आपण म्हणजे फिक्स्ड ॲसेट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, तर ते इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येते. शेअर कॅपिटल फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. त्याच्यानंतर डिबेंचर असेल, बँक लोन असेल तर सुद्धा फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. क्रेडिटर्स करंट लायबिलिटी आहे, तो इन्क्रीज आणि डिक्रीज दाखवतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणूनच घेतो. सिंपल एक्झाम्पल आहे, पहिलंच बेसिक एक्झाम्पल आहे. तर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सुरुवातीला काय घेतो आपण नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम. त्याच्यामध्ये आपण ॲडजस्टमेंट्स ॲड करतो. ॲडजस्टमेंट्स फॉर कोणते ॲडजस्टमेंट ॲड करतो तर जे एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ आहेत, नॉन कॅश एक्सपेन्सेस म्हणतो आपण. डेप्रिसिएशन रिटर्न ऑफ, पेटंट्स अँड राईट्स रिटर्न ऑफ असतील, गुडविल रिटर्न ऑफ असेल तर हे आयटम याच्यामध्ये काय करतो ॲड करतो. एक्सपेन्सेस ॲड करतो, इन्कम काय करतो लेस करतो. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपण परचेस किंवा सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, परचेस किंवा सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट घेतो. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू ऑफ डिबेंचर्स, बँक लोन टेकन, रिडम्शन ऑफ शेअर्स, रिडम्शन ऑफ डिबेंचर्स आणि रिपेमेंट ऑफ बँक लोन घेतो. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय होतं, जेव्हा आपण पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला डिव्हिडंड मिळतो किंवा इंटरेस्ट मिळतो. आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये रिव्हर्स करतो, आपण डिव्हिडंड पेड करतो किंवा इंटरेस्ट काय करतो पेड करतो. तर आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात आपण. पहिल्यांदा आपण शेअर कॅपिटल घेऊयात. शेअर कॅपिटल 1 लाख होतं मागील वर्षी, यावर्षी 1,50,000 झालेत. म्हणजे शेअर्स इश्यू केले, पैसे येणार. फायनान्सिंगमध्ये लिहितो आपण इश्यू ऑफ शेअर्स. किती रुपयाचे शेअर्स इश्यू केलेले आहेत आपण 50,000 रुपये. पैसे येणार म्हणजे प्लसमध्ये रक्कम येणार आहे. पैसे येणार आहे म्हणजे रक्कम कशी येणार आहे प्लसमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स, करंट लायबिलिटी नंतर विचार करू. प्रॉफिट अँड लॉस ह्याचा आपण कम्पेअर करूया. मागील वर्षी प्रॉफिट किती होता 20,000, चालू वर्षी किती आहे 35,000. क्लोजिंगमधून ओपनिंग लेस केला, 35मधून 20 लेस केले म्हणजे प्रॉफिट किती रुपये मिळाले आपल्याला 15,000 रुपये. या प्रॉफिटमध्ये आपण कोणकोणते ॲडजस्टमेंट करतो तर या प्रॉफिटमध्ये आपण टॅक्सचे ॲडजस्टमेंट करतो, ट्रान्सफर टू रिझर्वचे ॲडजस्टमेंट करतो आणि डिव्हिडंडचे ॲडजस्टमेंट करतो. पण या एक्झाम्पलमध्ये कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे मी डिरेक्टली घेतलेलं आहे 15,000, 15,000. क्लोजिंगमधून ओपनिंग काय केला लेस केला आपण. कॅश सर्वात शेवटी घेतो आपण. डेटर्स आणि स्टॉक करंट ॲसेट आहेत, त्याचं आपण कंपॅरिझन करूयात. आणि लँड आपण काय आहे 30,000ची लँड होती मागील वर्षी, या वर्षी इन्क्रीज झाले 55,000 झाले. ॲसेट वाढण्यासाठी एकच कारण असतं परचेस. मग मालमत्ता खरेदी केली, जमीन खरेदी केली. किती रुपयाची लँड खरेदी केली आपण 25,000 रुपयाची, म्हणजे पैसे जाणार. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये लिहितो आपण परचेस ऑफ लँड आणि पैसे जाणार आहेत आपल्याकडून म्हणजे मायनसमध्ये फिगर लिहायचे आहे -25,000 आणि मायनस लिहिले आम्ही त्याला काउंट्स केला. म्हणजे एक फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमधला आयटम आला, एक इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमधला आयटम आला. फक्त पैसे आले की गेले याचा विचार करायचा. पैसे आले की प्लसमध्ये लिहायचं, पैसे गेले की मायनसमध्ये लिहायचं. आता क्रेडिटर्स, डेटर्स आणि स्टॉकचं कॅल्क्युलेशन आपण दाखवूयात, त्याच्यानंतर आपल्याला क्लोज करायचं. क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्स किती आहेत 30,000, 30,000चे 25,000 झाले.
तर लक्षात घ्या, कोणती लायबिलिटी असेल तर त्याला कर्ज म्हणायचं. मग 30,000चे 45,000 झाले म्हणजे कर्ज वाढलं. कर्ज वाढलं म्हणजे पैसे येणार आहेत. कर्ज कधी वाढतं, जर आपण कर्ज घेतलं असेल तर कर्ज वाढलं म्हणजे पैसे येणार आहेत. म्हणजे ही रक्कम काय दाखवणार आहे आपण, प्लस दाखवणार आहे. प्लस इन्क्रीज इन क्रेडिटर्स, पैसे येणार आपल्याकडे. किती रुपये क्रेडिटर्सची रक्कम वाढलेली आहे, 15,000 रुपये. प्लस आहे म्हणून ॲज इट इज लिहिलेले आहेत. डेटर्स याला आपण मालमत्ता म्हणायचा. कुठलीही करंट ॲसेट असेल तर त्याला मालमत्ता म्हणायचं आहे. आता मालमत्ता वाढली म्हणजे पैसे जाणार, कारण की मालमत्ता खरेदी करणार ना आपण. आणि मालमत्ता कमी झाली म्हणजे विक्री केली म्हणजे पैसे येणार. आता इथे डेटर्स वाढलेले आहेत, 70,000 ते 1,25,000 झाले म्हणजे मालमत्ता थोडक्यात वाढलेली आहे. मालमत्ता वाढली म्हणजे खरेदी केली, पैसे जाणार. मग पैसे जाणार म्हणजे मायनस करूयात आपण. मायनस इन्क्रीज इन डेटर्स. इन्क्रीज इन डेटर्स किती झालेले आहेत, 55,000, 55,000. आणि हे मायनस आहेत त्यामुळे त्याला मी कंस करतो आणि मायनसमध्ये लिहितो. बघा, इन्क्रीज इन लायबिलिटी असेल तर प्लस करतो, इन्क्रीज इन ॲसेट असेल तर काय करतो, मायनस करतो. स्टॉक 40,000चा 35,000 झाला म्हणजे स्टॉक मालमत्ता कमी झाली. थोडक्यात काय झाले असणार, मालमत्ता कमी कधी होती, विक्री केल्यानंतर म्हणजे पैसे येणार. पैसे येणार म्हणजे प्लस करणार आपण. आणि स्टॉक काय झाला, कमी झाला आहे. मग डिक्रीज इन स्टॉक. डिक्रीज इन स्टॉक किती रुपयाने स्टॉक कमी झालेला आहे, 5,000 रुपीज. पैसे येणार माहिती आहे, प्लसमध्ये लिहिलेलं आहे. झालं, एवढंच एक्झाम्पल आहे पहिलं, सर्वात सिम्पल आणि बेसिक एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट क्लिअर करायच्या होत्या. त्या कन्सेप्ट तुमच्या ज्या पहिल्या लेक्चरमध्ये मी घेतलेले आहेत बेसिक पॉईंट्स, ते फक्त ह्याच्यामध्ये आपण क्लिअर केलेले आहेत. चेक करूयात आता. आता ॲडजस्टमेंट फॉर कुठली ॲडजस्टमेंट नाही, ह्याच्यामध्ये डेप्रिसिएशन वगैरे कुठली ॲडजस्टमेंट नाही, गुडविल रिटर्न ऑफ नाही, काही नाही आहे. म्हणजे इथे ॲडजस्टमेंट कोणतीही झालेली नाही आहे. मग इथे प्रॉफिटची रक्कम किती आलेली आहे, 15,000. याला आपण म्हणतो ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, WC. म्हणजे कुठलेही चेंजेस होण्यापूर्वीचा हा प्रॉफिट आहे 15,000. त्याच्यामध्ये हे 15,000 ॲड केले, 55,000 मायनस केले आणि 5,000 ॲड केले. मग 15,000 प्लस 15,000 मायनस 55,000 आणि प्लस 5,000, 5,000. म्हणजे रक्कम आलेली आहे ती मायनसमध्ये आलेली आहे, -20,000. यातून ॲक्च्युली टॅक्स लेस करतो आपण, पण टॅक्स दिलेला नाही आहे त्यामुळे असंच ठेवलं. याला आपण म्हणतो कॅश आउटफ्लो. इनफ्लो नाही म्हणायचं, मायनसमध्ये आलं तर काय म्हणायचं आहे, कॅश आउटफ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. त्याला आपण ए म्हणूयात. कॅश आउटफ्लो म्हणजे ही रक्कम मायनसमध्ये आली, मी आउटरला घेतली मायनस. सेकंड बी कन्सेप्ट होती इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीसुद्धा मायनसमध्येच रक्कम आलेली आहे, 25,000. ती सुद्धा मी क्लोज केली. मायनसमध्ये आलेल्या त्याला सुद्धा आपण कॅश आउटफ्लोच म्हणूयात. कॅश आउटफ्लो कंसामध्ये म्हणूयात बी. आणि रक्कम लिहिली आपण -25,000. आणि तिसरं जे कॅल्क्युलेशन आहे ती रक्कम प्लसमध्ये आलेली आहे त्यामुळे त्याला आपण म्हणूयात कॅश इनफ्लो. कॅश इनफ्लो कंसामध्ये म्हणूयात सी. आणि ही रक्कम प्लसमध्ये आहे त्यामुळे आउटरला ॲज इट इज प्लसमध्ये घेतली. आता +50,000 आहेत आणि -45,000 आहेत म्हणजे बॅलन्सिंग फिगर किती आली, 5,000 आली. त्याला आपण म्हणतो नेट कॅश इनफ्लो. इनफ्लो का तर प्लसमध्ये आली म्हणून नेट कॅश इनफ्लो कंसामध्ये A + B + C याची टोटल. आता हे 5,000 त्याच्यामध्ये प्लस काय करतो आपण, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश किती रुपये दिलेला आहे, 10,000 रुपीज दिलेला आहे. हा 10,000 रुपये ओपनिंग बॅलन्स ॲड केला की टोटल किती आलेलं आहे, 15,000 आलेलं आहे. हा आपल्याला कोणता बॅलन्स मिळाला, क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. क्लोजिंग बॅलन्स किती आहे, 15,000 रुपये. म्हणजे अगदी पहिलं बेसिक एक्झाम्पल होतं. हे बेसिक एक्झाम्पल आपण या पद्धतीने सॉल्व्ह केलं. मग हे एक्झाम्पल सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. हे पहिलं बेसिक एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये आपण सगळे पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. आता ह्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. हे एक्झाम्पल सिम्पल आहे, इझी आहे. हे एक्झाम्पल नीट समजून घेऊयात. याच्यामध्ये कोणते ॲडजस्टमेंट दिलेले आहे का तर ते चेक करूयात. कॅश फ्लो ऑफ प्रोपरायटरी बिझनेस आहे. प्रोपरायटरी बिझनेस हे कंपनीचं एक्झाम्पल होतं, हे प्रोपरायटरी बिझनेसचं एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो, नीट लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामध्ये पहिली स्टेप परत मी हेडिंग देतो, कॅश फ्लो स्टेटमेंट.
कॅश फ्लो स्टेटमेंट. पहिला पॉईंट काय घेतो आपण, ए कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, मी थोडा शॉर्टकट लिहितो आहे. त्याच्यानंतर बी घेतो मी कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी, आणि सी लिहितो मी फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. सिम्पल एक्झाम्पल आहे म्हणून मी जास्त डिटेलमध्ये लिहित नाही आहे, अगदी शॉर्टकटमध्ये लिहितो आहे. ठीक आहे, ए बी आणि सी हे 3 पॉईंट याच्यामध्ये मी लिहून ठेवलेले आहेत. आता एक्झाम्पल चेक करूयात. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ स्मॉल बिझनेस रन बाय मिस्टर मनोज. आता मनोज म्हणजे हा सिंगल ओनर आहे, सोल ट्रेडर आहे. मनोजचं कॅपिटल 1 लाख होतं आणि 80,000 झालेलं आहे. आता याला आपण रिडम्पशन ऑफ म्हणू शकत नाही. का नाही म्हणू शकत, तर कंपनीमध्ये शेअर्स रिडम्पशन करतो ना, हे शेअर कॅपिटल थोडीच आहे, हे त्याचं भांडवल आहे. म्हणजे त्याने सुरुवात केली होती व्यवसायाची 1 लाख रुपयाने आणि ते भांडवल त्याचं कमी झालं म्हणजे हा त्याचा काय झाला, लॉस झाला असणार बिझनेसमध्ये. कॅपिटल कधी कमी होतं जर बिझनेसमध्ये लॉस झाला, कॅपिटल कधी वाढतं जर बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला. सोल ट्रेडरचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे ते लक्षात घ्या. कॅपिटल कमी झालं म्हणजे बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे. किती रुपये लॉस झालेला आहे, 20,000 रुपये. म्हणजे आपण सुरुवातीला घेतो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम. तर त्याच्यामध्ये आपल्याला लॉस मिळालेला आहे आणि तो लॉस किती रुपये मिळालेला आहे, 20,000. लॉस आहे म्हणून मायनसमध्ये दाखवलं मी, 20,000 रुपये लॉस झालेले आहे. क्रेडिटर्स, करंट लायबिलिटी त्याच्यानंतर विचार करूयात. फिक्स्ड ॲसेटचा विचार करा. फिक्स्ड ॲसेट 35,000चे 30,000 झाले. आता ॲसेट वाढलं तर परचेस दाखवतो आपण, कारण की ॲसेट वाढण्याचं एकच कारण आहे परचेस, पण ॲसेट कमी होण्याची 2 कारणं आहेत आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप मोठी रक्कम कमी झाली तर त्याला सेल म्हणू शकतो, पण छोटी रक्कम कमी झाली तर त्याला काय म्हणतो आपण, डेप्रिसिएशन. मग 35चे 30,000 झाले म्हणजे काय असणार आहे, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन कुठे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉसला. म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट फॉर डेप्रिसिएशन आपण काय करणार, त्याच्यामध्ये ॲड करणार. डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट आणि किती रुपये डेप्रिसिएशन आहे या वर्षीचं, 5,000 रुपीज, 5,000 रुपये. स्टॉक, डेटर्स, करंट ॲसेट आहे, नंतर विचार करूयात. बँक अँड कॅश बॅलन्स, ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आहे. चला एवढंच एक्झाम्पल याच्यामध्ये. देअर वॉज नो परचेस अँड सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट, म्हणजे फिक्स्ड ॲसेट परचेस किंवा सेल नाही आहे. आपण सेल दाखवलं कसं नाही, आपण डेप्रिसिएशन दाखवले. देअर वॉज नो ड्रॉइंग्स मेड बाय मिस्टर मनोज, आणि ड्रॉइंग्स पण दिलेले नाहीत. झालं, एक्झाम्पल संपलं. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त कॅपिटलचं कंपॅरिझन आपण फायनान्सिंगमध्ये न दाखवता नेट लॉस म्हणून दाखवलेलं आहे. क्रेडिटर्स, स्टॉक आणि डेटर्स आपण करंट इन्क्रीज डिक्रीज दाखवणार आहोत. फिक्स्ड ॲसेटचं आपण डेप्रिसिएशन दाखवलं आणि कॅश अँड बँक बॅलन्स आपण शोधून काढणारच आहोत. झालं, एक्झाम्पल संपला इथे. म्हणजे आजच्या एक्झाम्पलमध्ये इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे, आजच्या एक्झाम्पलमध्ये फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये नाही आहे, फक्त ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी होतं. मग त्याचं कॅल्क्युलेशन आता करूयात. ह्याची कॅल्क्युलेशन जर केलं तर 20,000 मायनस आहेत, 5,000 प्लस आहेत, म्हणजे -15,000 बॅलन्स मिळाला. हा मिळाला आपल्याला ऑपरेटिंग लॉस. प्रॉफिट म्हणू शकत नाही आपण, लॉस म्हणू शकतो. इथे पण प्रॉफिट म्हणलं होतं, इथे लॉस म्हणणार कारण की मायनसमध्ये फिगर आहे. ऑपरेटिंग लॉस बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. मग आता याच्यामध्ये प्लस मायनस करूयात. सांगितलंय मी, कर्जाला पण काय म्हणतो, लायबिलिटीला, करंट लायबिलिटीला काय म्हणतो आपण, कर्ज. 50,000 कर्ज होतं, 20,000 झालं. कर्ज कमी होण्याचं एकच कारण आहे, कर्जाची परतफेड केली असणार म्हणजे पैसे जाणार, म्हणजे रक्कम काय करणार आपण, मायनस काय झालेलं आहे ते क्रेडिटर्स डिक्रीज झालेत, मायनस डिक्रीज इन क्रेडिटर्स. पैसे जाणार आहेत, किती रुपये पैसे जाणार आहेत, वजा 30,000 रुपये, -30,000. स्टॉक 40चे 55,000 झाली, म्हणजे स्टॉक वाढलेला आहे. स्टॉक वाढण्याचं एकच कारण आहे, खरेदी केला असणार. मग स्टॉक खरेदी केला, मग मालमत्ता खरेदी केली म्हणजे पैसे जाणार, म्हणजे मायनस इन्क्रीज इन स्टॉक, इन्क्रीज इन स्टॉक. आणि मायनसमध्ये किती आले, 15,000, 15,000 रुपये. दोन्हीतला फरक. डेटर्स कमी झाले. डेटर्स काय झाले, कमी झाले. मालमत्ता कमी झाली. मालमत्ता कमी कधी होते, विक्री केल्यानंतर. विक्री केले म्हणजे पैसे आले. पैसे आले म्हणजे काय करणार, प्लस करणार. डिक्रीज इन डेटर्स, डिक्रीज इन डेटर्स. आणि किती रुपये आले आपल्याकडे, 55,000 रुपये. 55,000 आले, 55,000 रुपये आले म्हणजे प्लस होणार आहेत. बघा, जिथे रक्कम जाणार तिथे मायनस, जिथे रक्कम येणार तिथे प्लस. झाले, एवढेच पॉईंट आहेत. मग याचे टोटल आपण करूयात. -15,000 होते, -15 घेतानाच मी -15,000 घेतो. त्याच्यातून -30,000, त्याच्यातून -50,000, 15,000 आणि प्लस 55,000. म्हणजे जी रक्कम आली ती मायनसमध्ये आलेली आहे, मग ती -5,000 आलेली आहे, -5,000.
-5,000 आहे, मग याला आपण इनफ्लो म्हणणार की आउटफ्लो, तर त्याला आपण म्हणणार कॅश आउटफ्लो. त्याला आपण म्हणणार कॅश आउटफ्लो, कंसामध्ये ए म्हणूयात, आणि ही रक्कम आली -5,000 आउटरला. या एक्झाम्पलमध्ये इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी नील आहे, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी नील आहे. मग याची जर टोटल केली तर ही टोटलसुद्धा मायनसमध्ये आलेली आहे, -5,000. याला आपण म्हणतो नेट कॅश आउटफ्लो. इनफ्लो का नाही म्हणायचं, तर मायनसमध्ये रक्कम आलेली आहे, कंसामध्ये ए प्लस बी प्लस सी. झालं. त्याच्यामध्ये ओपनिंग कॅश बॅलन्स ॲड करतो आपण. ॲड ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. मग कॅशचा ओपनिंग बॅलन्स किती आहे, कॅश अँड बँकचा 15,000 रुपये ओपनिंग बॅलन्स आहे. मग 15,000 रुपये प्लसमध्ये आहे, 15,000 प्लस आहेत, 5,000 मायनसमध्ये आहेत. जर दोन्हीची बेरीज केली तर प्लसमध्ये रक्कम येईल 10,000 रुपीज. त्याला आपण म्हणतो क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. अँड कॅश इक्विव्हॅलंट किती रुपये आहे क्लोजिंग बॅलन्स, 10,000 रुपये. म्हणजे आपलं हे सुद्धा एक्झाम्पल बरोबर आहे. हे पहिले दोन अगदी बेसिक एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. आता जे तिसरं एक्झाम्पल आहे ते थोडंसं याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स आहे, तर ते तिसरं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. म्हणजे आज बेसिक एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात आणि पुढच्या एक्झाम्पलमध्ये टफ एक्झाम्पल आपण घेणार आहोत. म्हणजे तुमची कॅश फ्लोची कन्सेप्ट आहे ती तुमची क्लिअर होऊन जाईल. हे तिसरं एक्झाम्पल आहे, हे सुद्धा इझी एक्झाम्पल आहे, फक्त थोडंसं त्याच्यापेक्षा काही स्टेप जास्त दिलेले आहेत. द कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ मेसर्स स्टिफी ग्राफ लिमिटेड. बरोबर. आता हे कंपनीचं दिलेलं आहे. मग शेअर कॅपिटल कुठं दाखवणार आपण, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये दाखवणार. प्रॉफिट अँड लॉसमध्ये येणार. डिबेंचर्स फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. हे वर्किंग कॅपिटल शेड्यूल ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल म्हणतो आपण फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये. पण ही करंट लायबिलिटी आहे, त्यामुळे त्याचं वर्किंग कॅपिटलमध्ये कॅल्क्युलेशन होणार. करंट लायबिलिटी ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे, ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे. लँड इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येईल. गुडविल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येईल. फर्निचर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येईल. स्टॉक बुक डेप्ट्स हे कशामध्ये दाखवणार आपण, करंट ॲसेट म्हणजे वर्किंग कॅपिटलमध्ये दाखवणार. आणि कॅशचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स. ॲडजस्टमेंट कोणते आहेत, डिव्हिडंड, पण डिव्हिडंड कुठेही दिलेलं नाही आहे, त्यामुळे अकाउंट करायची गरज नाही. आणि दुसरे ॲडजस्टमेंट कोणते आहे, फर्निचर. मग फर्निचर अकाउंट केलं तरी चालेल तुम्ही आणि नाही केलं तरी चालेल. तर एक्झाम्पल समोर आपण आखून ठेवलेला आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहेच की ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित दाखवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, नंतर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि नंतर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात आता आपण. शेअर कॅपिटल मागील वर्षी 70,000 होतं, यावर्षी 74,000 आहे. बघा, शेअर कॅपिटल मागच्या वर्षी किती होतं, 70,000, यावर्षी किती आहे, 74,000. म्हणजे 4,000 रुपयांनी कॅपिटल काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये इश्यू ऑफ शेअर्स विक्री केले असणार. आपण किती रुपयाचे शेअर्स विक्री केले असणार या वर्षामध्ये, 4,000 रुपयाचे पैसे आले म्हणजे प्लसमध्ये येणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या दोन्हीचे आपण कंपॅरिझन करतो. प्रॉफिट अँड लॉसचे आपण काय करतो, कंपॅरिझन करतो. क्लोजिंगमधून ओपनिंग बॅलन्स वजा करतो. क्लोजिंग बॅलन्स आहे 10,560 वजा ओपनिंग बॅलन्स किती आहे 10,040. या दोन्हीची कंपॅरिझन आली 520 रुपये. पण 520 रुपये मी लगेच लिहिणार नाही, त्यासाठी एक मी वर्किंग नोट करणार आहे. त्यासाठी एक छोटीशी आपल्याला वर्किंग नोट करावी लागेल. बघा, प्रॉफिट अँड लॉससाठी आपल्याला एक छोटीशी वर्किंग नोट करावी लागेल. कारण की मी सांगितलेलं ICAIच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सप्रमाणे प्रॉफिट अँड लॉसमध्ये कोणकोणते आयटम घेतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेतो, त्याच्यानंतर ट्रान्सफर टू रिझर्व्ह घेतो, त्याच्यानंतर डिव्हिडंड घेतो आणि त्याच्यानंतर काय घेतो, टॅक्स घेतो. हे 4 आयटम आपण घेतो. मग याच्यामध्ये क्लोजिंगमधून ओपनिंग बॅलन्स वजा केला तर प्रॉफिट अँड लॉसची रक्कम किती रुपये आलेली आहे, 520 रुपये. ही वर्किंग नोटमध्ये स्वतंत्र दाखवा आणि याची टोटल जी काय येईल ते आपण इथे सुरुवातीला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम म्हणून घ्यायचे आहे. तर ही वर्किंग नोट सर्वांनी व्यवस्थित करायची. ही वर्किंग नोट चुकू नका. पुढच्या एक्झाम्पलमध्ये ह्याच्यापेक्षा चांगली वर्किंग नोट ह्याची होणार आहे. डिबेंचर्स 12,000 होते, 6,000 झाले. डिबेंचर्स कमी झाले म्हणजे पैसे काय केले असणार, परत केले असणार. बघा, शेअर्स वाढले की इश्यू म्हणतो आणि कमी झाले तर काय म्हणतो आपण, रिडम्शन. मग फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये लिहा रिडम्शन ऑफ डिबेंचरची रक्कम परत केली. मग किती रुपयाचे डिबेंचर्स परत केले, 12चे 6 झाले म्हणजे 6,000 रुपये परत केले आणि ही रक्कम कशी असणार आहे, मायनसमध्ये. ही रक्कम कशी असणार आहे, मायनसमध्ये असणार आहे.
प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स हा डेटर्समधून लेस करणारा आयटम आहे, तर मी करंट लायबिलिटी म्हणून कन्सिडर करूयात. क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट लायबिलिटी, त्याचा नंतर विचार करू. लँड 18,000 होती, 28,200 झाली, म्हणजे बिल्डिंग वाढलेली आहे. सांगा तर लँड जमीन वाढण्याचं एकच कारण आहे, परचेस केले असणार, आणि परचेस केले म्हणजे पैसे गेले. मला इन्व्हेस्टिंगमध्ये परचेस ऑफ लँड किती रुपयाची जमीन खरेदी केली आपण, 10,200, आणि पैसे गेले म्हणजे रक्कम कशी असणार आहे, मायनसमध्ये. गुडविल नेहमी कमी होतं, लक्षात घ्या. जर वाढलं तर त्याच्यावर ॲडजस्टमेंट असं लक्षात ठेवायचं आहे. मग गुडविल कमी झालं, 10,000चं 5,000 रुपये झालं, म्हणजे गुडविल रिटर्न ऑफ पुढे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो गुडविल रिटर्न ऑफ. इथं डेप्रिसिएशन पण दाखवतो, गुडविल पण दाखवतो. 10,000चे 5,000 रुपये झाले, म्हणजे किती रुपये रिटर्न ऑफ झाले, 5,000 रुपये. आणि एक्सपेन्सेस ॲड करतो, हे लक्षात घ्या, इन्कम लेस करतो. मग गुडविल ॲड करायचं आहे, डेप्रिसिएशन ॲड करायचं आहे, पेटन्सी रिटर्न ऑफ ॲड करायचं आहे. हे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर फर्निचर 2,000 होतं आणि 1,800 झालं, पण फर्निचरवर खाली ॲडजस्टमेंट दिली होती. मग मी काय करतो, एक फर्निचरचा छोटासा अकाउंट तयार करतो. अगदी गरज नाही आहे, जर तुमचं बेसिक परफेक्ट असेल तर अकाउंट पण करायची गरज नाही. फर्निचरचं ओपनिंग बॅलन्स किती आहे, 2,000 रुपये. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,000 रुपये, आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे, 1,800. मग बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,800. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दाखवलेला आहे. फर्निचरचं पोस्टिंग असं केलं का, तर त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून. स्टॉक, बुक डेप्स आणि कॅश आपण नंतर विचार करणार आहोत. झाले. पहिलं ॲडजस्टमेंट कोणते, डिव्हिडंड पेड. ह्याची जल एंट्री काय करतो आपण, डिव्हिडंड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. काय एंट्री करतो आपण, डिव्हिडंड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एंट्री तुमच्या परफेक्ट पाहिजेत यासाठी. मग डिव्हिडंड अकाउंट डेबिट. आता डिव्हिडंड अकाउंट कुठे तयार केलं आहे, तर डिव्हिडंड आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये केलेलं आहे. तर डिव्हिडंड इथे पेड करायचं आहे. किती रुपये आहे, 3,500 रुपये. रक्कम किती आहे, 3,500 रुपये. डिव्हिडंड पेड केला 3,500. डिव्हिडंड अकाउंटला डेबिट. आता कॅश अकाउंटला क्रेडिट, म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये दाखवायचं आहे. मग डिव्हिडंड पेड केला तर लक्षात घ्या, जेव्हा आपण पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा डिव्हिडंड मिळतो, आणि जेव्हा आपण फायनान्स घेतो कोणाकडून तरी तेव्हा आपण डिव्हिडंड काय करतो, पेड करतो. मग डिव्हिडंड पेड असेल तर कुठे दाखवतो आपण, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये दाखवतो डिव्हिडंड पेड. रिसिव्ड असेल तर इथे दाखवतो. आणि पेड म्हणजे रक्कम जाणार, किती रक्कम जाणार आहे, 3,500 रुपये डिव्हिडंड आपण चालू वर्षी पेड केलेलं आहे. झालं. एक्झाम्पल इथं आपलं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आता आपल्याला अकाउंट्स काय करायचे आहेत, क्लोज करायचे आहेत. आता अकाउंट्स क्लोज करण्यापूर्वी काही कन्सेप्ट, काही पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आपण ही जी वर्किंग नोट केलेली आहे ती वर्किंग नोट आपल्याला कम्प्लीट करावी लागेल. फर्निचरची एक वर्किंग नोट आपल्याला करायची होती. फर्निचर डेप्रिसिएशन सांगितलं किती टक्के, 10%. डेप्रिसिएशनची एंट्री काय करतो, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. आता डेप्रिसिएशन कुठे दाखवतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो डेप्रिसिएशन रिटर्न ऑफ. ओपनिंग बॅलन्स फर्निचरचं किती आहे, 2,000. 2,000चा 10% किती येणार आहे, 200 रुपये. 200 रुपये. पहिला इफेक्ट दाखवला डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट ॲसेट अकाउंटच्या क्रेडिटला. बाय डेप्रिसिएशन किती रुपये आहे, 200 रुपये. बघा डेप्रिसिएशनची एंट्री काय होते, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट म्हणजे फर्निचर अकाउंट. मग डेप्रिसिएशन कुठे दाखवलं आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं दाखवू शकत नाही का, इथं डिव्हिडंड दाखवलं आपण, पण डेप्रिसिएशन इथंच दाखवायचं आपल्याला. मी सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त 4च आयटम आहेत, प्रॉफिट अँड लॉस, रिझर्व, डिव्हिडंड आणि टॅक्स. बाकी कुठला आयटम असेल तर तो या प्रॉफिट अँड लॉस. हे दोन्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच आहेत. इथे सुद्धा एक्सपेन्सेस ॲड करतो, इथे सुद्धा एक्सपेन्सेस ॲडच करतोय आपण. मग डेप्रिसिएशन या प्रॉफिट अँड लॉसला का दाखवले, आणि दुसरा फर्निचर अकाउंटच्या क्रेडिटला दाखवले. फर्निचर अकाउंट इथे आपला काय झालेलं आहे, टॅली झाला. त्यामुळे फर्निचर अकाउंट तुम्ही नाही केला तर ह्याच्या केसमध्ये चालू शकतो. एक्झाम्पल संपलं. क्लोजिंग करूयात आपण. क्लोजिंग किती आले बघा, 4,020 टोटल आली याची. हा प्रॉफिट आपण इथे घ्यायचा आहे, 4,020 रुपये. त्याच्यानंतर याची टोटल केली आपण 4,000, हे 5,000, 9,220 रुपये. 9,220 बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, WC, बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. बाकी सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले आहेत का, बघा सगळे पॉईंट्स आपण सॉल्व्ह केले, हे पण केलेले आहेत. आता करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीमध्ये काय झालं, तर करंट लायबिलिटी 700 होती, 800 रुपये झाले. आता इथे मुलांचं खूप कन्फ्युजन असतं, सर करंट ॲसेट वाढले तर काय करायचं, करंट लायबिलिटी वाढले तर काय करायचं, कधी इन्क्रीज लिहायचं, कधी डिक्रीज लिहायचं, कधी प्लस लिहायचं, कधी मायनस लिहायचं. सिम्पल पॉईंट आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे. पैसे आले की प्लस, पैसे गेले की मायनस, इन्क्रीज डिक्रीज ह्याच्यावरून ठरवायचं. आता बघा प्रत्येक करंट लायबिलिटीला आपण कर्ज म्हणूयात. 700 रुपये कर्ज होतं, 800 रुपये झालं, म्हणजे कर्ज वाढलं. कर्ज वाढलं म्हणजे पैसे आले, बरोबर. कर्ज वाढलं म्हणजे पैसे आले. कर्ज घेतलं असणार ना, किती रुपये आले आपल्याकडे, 100 रुपये. मी तर आता काहीच लिहित नाही, फक्त प्लस 100 रुपये.
क्रेडिटर्स 10,000चे 9,800 झाले. कर्ज कमी झालं. कर्ज कधी कमी होतं? जर तुम्ही कर्जात पैसे भरले असतील म्हणजे पैसे जाणार, म्हणजे मायनस. किती रुपये मायनस होणार तुमचे? 200 रुपये मायनस आहेत म्हणून त्याला मी कंस केला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 360चे 2,040 झाले. कर्ज वाढलं. कधी वाढणार कर्ज? जर पैसे कर्ज घेतलं असेल तर म्हणजे पैसे आले. मग 360 वजा 2,040, 360 वजा 2,040. आणि बरेच मुलं असं म्हणतात सर इथं मायनसमध्ये होतं तिथं मायनसमध्ये घ्यायचं का? नाही, यात आपण ठरवायचं आहे. मी सांगितलं पैसे आले म्हणजे प्लसमध्ये येणार आहे. किती रुपये येणार आहे? 1,680 रुपये. आता काय झालं ते लिहूयात आपण. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स इन्क्रीज झालेले आहेत. 700 चे 800 झालेत. मग इन्क्रीज इन प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. त्यानंतर क्रेडिटर्स डिक्रीज झालेत. मग डिक्रीज इन क्रेडिटर्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इन्क्रीज झालेत. इन्क्रीज इन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. अजून ॲसेट आहेत. स्टॉक आहे. स्टॉक, आता स्टॉकला आणि कुठल्याही करंट ॲसेटला आपण मालमत्ता म्हणायची. काय म्हणायची? मालमत्ता. मालमत्ता वाढली म्हणजे खरेदी केली असणार. खरेदी केली म्हणजे पैसे गेले. बरोबर. आता इथे मालमत्ता कमी झालेला आहे. स्टॉक काय झाला? कमी झाला. स्टॉक कधी कमी होतो? विकल्यानंतर कमी होतो. मग स्टॉक विकल्यानंतर पैसे येतात. मग 49,200 वजा 42,700 म्हणजे किती रुपये आले? 6,500 रुपये आपल्याला मिळणार. 6,500 काय होणार आहेत? प्लस होणार आहेत. स्टॉक डिक्रीज झाला म्हणून. डिक्रीज इन स्टॉक. लक्षात घ्या. इन्क्रीज इन लायबिलिटी असेल तर प्लस करतो. डिक्रीज इन ॲसेट असेल तर प्लस करतो. हा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच्यावर एकदा शांतपणे तुम्ही विचार करून ह्याचं पोस्टिंग करायचं आहे. बुकडेप्स म्हणजे डेटर्स 14,900 होते 17,700 म्हणजे बुकडेप्स वाढले. मालमत्ता वाढली म्हणजे खरेदी केली असणार. खरेदी केली म्हणजे पैसे जाणार. 14,900 वजा 17,700. 14,900 वजा 17,700 म्हणजे पैसे जाणार आहेत. किती पैसे जाणार आहेत? 2,800 रुपये. मग इथल्या मायनस इन्क्रीज इन बुकडेप्स. इन्क्रीज इन बुकडेप्स. आणि कॅश बॅलन्स आपण सगळ्यात शेवटी दाखवतो. हे प्लस मायनस सगळं करून झालं की आपण इथे कॅल्क्युलेशन काय करतो? क्लोज करतो. चेक करूया आता. 9,220 प्लस 100 मायनस 200 प्लस 1,680 प्लस 6,500 मायनस 2,800 म्हणजे किती आलेले आहेत? 14,500. याला आपण म्हणतो प्रॉफिट बिफोर टॅक्स. पण इथेतून काय करतो आपण? टॅक्स सेपरेटली लेस करतो. जर टॅक्स पेड असेल उदाहरणामध्ये तर तो सेपरेटली लेस करतो. या उदाहरणामध्ये नाही आहे त्यामुळे टॅक्स पेड काय होणार नाही आहे. राहिले 14,500. ही रक्कम प्लसमध्ये आहे. मग त्याला आपण म्हणतो देअर फॉर कॅश इनफ्लो. कंसामध्ये म्हणूयात आपण ए. आउटरला 14,500. सेकंड फायनान्सिंग इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये मायनसमध्येच रक्कम आली होती. मग मायनसमध्ये असल्या मायनस 10,200. आउटरला पण घ्या मायनस 10,200. मग याला आपण म्हणतो कॅश आउटफ्लो. देअर फॉर कॅश आउटफ्लो कंसामध्ये काय म्हणतो आपण? बी. आणि शेवटची रक्कम आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. प्लसमध्ये येते की मायनसमध्ये येते बघूया. 4,000 वजा 6,000 वजा 3,500. ही रक्कम पण मायनसमध्येच आलेली आहे. मायनस 5,500. आउटरला सुद्धा मायनसमध्येच घेतली. मायनस 5,500. याला आपण म्हणतो कॅश आउटफ्लो. कॅश आउटफ्लो कंसामध्ये काय म्हणतोय आपण? सी. बरोबर. आता हे तिन्हीची टोटल करूया. तिन्हीची टोटल बघा. 14,500 मायनस 10,200 मायनस 5,500. ही रक्कम मायनसमध्ये आलेली आहे. कशी आलेली आहे? मायनसमध्ये आली. 1,200. मग याला आपण म्हणतो नेट कॅश आउटफ्लो. मायनसमध्ये आलं तर काय म्हणायचं आहे? आउटफ्लो. ए प्लस बी प्लस सी. त्याच्यामध्ये काय करतो आपण? प्लस ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्स किंवा ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. याच्यामध्ये कॅशचं ओपनिंग बॅलन्स किती दिलेलं आहे? 9,000 रुपये कॅशचं ओपनिंग बॅलन्स आहे. 9,000 रुपये याच्यामध्ये ॲड करूयात. एक रक्कम प्लसमध्ये एक रक्कम मायनसमध्ये. 9,000 वजा 1,200 म्हणजे रक्कम किती? 7,800 रुपये. हा आपल्याला कोणता बॅलन्स मिळणार आहे? क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. चेक करा. एक्झाम्पलमध्ये क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 7,800. म्हणजे आपलं एक्झाम्पल काय आहे? बरोबर आहे. मग ह्या पद्धतीने तुम्हाला या टाईपचं कोणतं एक्झाम्पल दिलं तर ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे बेसिक एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये घेतलेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं टफ एक्झाम्पल पाहणार आहोत. थँक्यू.